इराण आणि इस्रायलच्या मध्ये जो युद्ध सुरू आहे, या युद्धाचा फटका हा संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. आपण आता पाहतोय की हार्मुजची खाडी बंद केल्यामुळं जगाला जो काय क्रूड ऑइलचा किंवा कच्च्या तेलाचा पुरवठा होतो, LPG गॅसचा पुरवठा होतो, हा पुरवठा खंडित झालेला आहे. गेल्या जवळपास 18 ते 20 दिवसापासून हा पुरवठा बंद झाल्यामुळं एकंदरीत जगावर LPG गॅस आणि क्रूड ऑइल याचा तुटवडा जाणवायला लागलेला आहे. महाराष्ट्रात सध्या जे व्यावसायिक सिलेंडर आहेत, ह्या सिलेंडरची विक्री जवळपास थांबवण्यात आलेली आहे. बरेचसे हॉटेल्स बंद आहे. साधारणपणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात जर पाहिलं तर 30% जास्त हॉटेल आता बंद आहेत. साताऱ्यातसुद्धा अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. पण याला पर्याय म्हणून काही हॉटेलधारकांनी गॅसला पर्याय म्हणून ज्या कोळशाच्या शेगड्या असतात किंवा लाकडी शेगड्या असतात, ह्याचा पर्याय त्यांनी निवडलेला आहे. जे इन्स्टंट फूड असतो, ज्याला चायनीज वगैरे म्हणतात, ह्याला गॅस कंपल्सरी आहे, ती काही वापरू शकत नाही. पण इतर जे पदार्थ आहेत त्या शेगड्यावर बनवण्याचं काम चालू आहे. आणि त्या अनुषंगाने सध्या साताऱ्यामध्ये जे कोळसा व्यावसायिक आहे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि त्याला मागण्या वाढलेल्या आहे. आपल्यासोबत आता रेवारपेठेतील रेणुका कोळसा जे होलसेल सप्लायर आहेत त्यांची मालक आहेत, आपण तिथेच आहोत. आपण त्यांच्याकडनं थोडीशी जाणून घेऊया की नेमकं या परिस्थितीमध्ये आता कोळशाला मागणी कशा प्रकारे वाढलेली आहे. हॉटेल व्यावसायिक असतील किंवा इतर काही धार्मिक ज्या संस्था आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात दिवस रात्र भक्तांना जेवण दिलं जातं, अशा ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आणि थोडंसं. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तुमचा एकंदरीत जो व्यवसाय जो वर्षभर चाललेला असतो ते पाहता आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? हां, जाणवते ना. आत्ता कसं आहे, युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यामुळे असल्यामुळे जरा कमर्शियल सिलेंडर, घरगुती सिलेंडर दोन्ही पण महाग झालेले आहेत. बरोबर. हां, या मिळत नाही, अवेलेबिलिटी नाही ना. त्यामुळे आता जरा थोडी कोळशाला मागणी वाढली आहे. हॉटेल व्यावसायिकांचा पण जरा मागणी वाढलेली आहे खूप. तुमच्याकडे एकंदरीत कोणत्या कोणत्या प्रकारचे कोळसे असतात आणि हॉटेलसाठी वेगळा कोळसा, घरगुती वेगळा, कुठले कोळसे? आपल्यासाठी हॉटेलसाठी भट्टीसाठी लागणार कोळसा, म्हणजे तंदूर भट्टीसाठी लागणार कोळसा. काय नाव असतं? हां, ते मोठा कोळसा येतो, म्हणजे हां, ते तंदूर भट्टीसाठी लागतो तो कोळसा. आणि परत शेकण्यासाठी वेगवेगळा कोळसा येतो, कांडी कोळसा म्हणून. कांडी कोळसा. हां, तो घरगुती वापरण्यासाठी तो एक कोळसा येतो. आणि परत अजून एक बारीक कोळसा येतो असा बघा, म्हणजे ते म्हणजे पूर्ण बारीक येतो. हां, छन्नी केलेला तो एक घरगुती वापरू शकतो. म्हणजे आपण एकंदरीत तुमच्याकडे जो हा माल जो येतो कोळशाचा माल, हा कुठून येतो असतो? हा कर्नाटक आणि आंध्र या बॉर्डरीवरून येतो. कर्नाटक आणि आंध्रामधून आपल्याकडे आत्ता तुमच्याकडे मागणी वाढलेली दिसते. या एकंदरीत परिस्थितीवर मागणी वाढलेली दिसते. हां, झालेली आहे ना. 30 ते 40% मागणी वाढलेली आहे. आणि साधारणपणे ह्या कांडी कोळशाला काय रेट असतो किंवा जे कांडी कोळसा आपण जे म्हणतो ना, ते आपण एक 7-8 पोत्यानंतर एक पोतं त्यात निवडून निघतं. त्याला 40 रुपये किलो तर मागणी रेट आहे. 40 रुपये किलो. आणि दुसरा जो व्यावसायिक आणि व्यावसायिक हॉटेलसाठी वापरतात ते आपण 1000 रुपयाला एक पोतं, 30 किलोचं पोतं असं. 30 किलोचं पोतं 1000. आता तुम्हाला हॉटेल मालकाकडून किंवा ह्याची आता मागणी वाढलेली दिसते? हां, मागणी वाढलेली आहे मोठं. हां, मोठ्या प्रमाणात. आणि दुसरी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आपल्यासोबतले काही धार्मिक हे आहेत, मठ आहेत, सगळे हे आहेत की ज्या ठिकाणी भक्तांना जेवण दिलं जातं. सेवागिरी महाराज असेल किंवा इथं आपल्या रामदास स्वामी सज्जनगडाचा आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा हा गॅसवर सगळं बनवलं जायचं. तर अशा लोकांकडून सुद्धा आपल्याकडे तिथे पण आता शेगडी म्हणजे पर्याय, म्हणजे जळण आणि कोळसा ह्याचाच वापर चालू आहे आता सध्या. त्यांचं तुमच्याकडे आता हां, नेत्यात आपल्याकडून कोळसा नेतात ना. कुठल्या देवस्थान तुमच्याकडे? आता सज्जनगडला नेतात बघा. सज्जनगड तुमच्याकडे पोते घेऊन जातात? हां, थोडे मागणी येत होते. आता हेच चालू, म्हणजे अजून देवस्थानला नाही कुठल्याही, त्याजवळ आता सज्जनगडला आपल्याकडे. सज्जनगड तुम्हाला साधारण किती पोते लागतात त्यांना? सगळ्या त्यांनी एक 8-10 पोते तर नेतात, म्हणजे 8-10 पोते आता तोडतात. हां, तोडतात सध्या. जरा व्यवस्थित होतं, म्हणजे थोडा गॅसचा पुरवठा होतं आता सध्या. समजा 1 किलो जर आपण कोळसा, जो कांडी कोळसा आहे 40 रुपये किलो, तर त्याच्यावर किती वेळचा स्वयंपाक होऊ शकतो? म्हणजे काय एकंदरीत हिशोब असतो? तरी होणार की तुमचा त्याची हीट वेगळी असते. बरोबर. हां, गॅसची वेट वेगळी असते. 1-2 टायमाचा तुमचा स्वयंपाक होऊ शकतो. 2-4 टाईमचा स्वयंपाक होऊ शकतो. 2-3 टायमाचा 1 किलो कोळशात. हां, तुम्हाला काय वाटतं आत्ता ह्या परिस्थितीमध्ये? आता कोळसा हाच पर्याय लोकांकडे? हो, आता असं जळण आणि कोळसा हा हे 2च पर्याय सध्या तर जास्त माणसांना म्हणजे परवडण्यासारखे असे आहे ते. ओके. आपल्यासोबत काही हॉटेल व्यावसायिकसुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा थोडंसं जाणून घेऊ की या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर नेमकी कशी काय परिस्थिती, त्यांच्यावर हॉटेल चालवताना काय अडचणी येतात. दादा काय सांगाल, कुठून आलात, आपलं नाव काय, हॉटेलचं नाव काय? रेहमतपूरून आलो आहे. माझा चायनीज सेंटर आहे. आता माझ्याकडे गॅसचा तुटवडा असल्यामुळे मी 2 शेगड्या घेतल्यात नवीन शेगड्या. गॅस नसल्यामुळे आता शेगडे घेऊन आता कोळसा घ्यायला आलेला आहे. त्यामुळे आता परिस्थिती एवढी बिकट आहे की हॉटेल चालवायचं का बंद ठेवायचं हे समजेना.
आता कोळशावर चालवण्याशिवाय तुमच्याकडे काय पर्याय? पर्याय नाही, कारण गॅस कुठं सिलेंडर आपल्याला भरून भेटेल ना कुठंच. त्यामुळे आता कोळसा घेऊन आता शेगडी चालू करायचं आता. तुम्ही काही नवीन शेगड्या खरेदी हा, नवीन शेगड्या खरेदी केल्या. 6,000 रुपयाला शेगड्या आणल्या 2. त्यात खरेदी करून आता कोळसा घेतलेला, आता त्यात चालू करायचं जाऊन इथून. एकंदरीत पाहिलं तर आता कोळशाशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती, आम्ही जी बोललो तशीच परिस्थिती आहे. आपल्यासोबत आता हॉटेल व्यावसायिकसुद्धा आहेत. नवीन कोळशाच्या शेगड्या घेऊन त्याच्यानंतर कोळसा घेऊन नंतर आता त्यांचा व्यवसाय चालवणं, कारण की त्यांच्याकडे काही कारागीर कामाला असतात, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, कामगारांचं पगाराचा प्रश्न, हा एकंदरीत सगळं जो आर्थिक विषय असतो हा सगळा कोलमण्याची संभावना जास्त आहे. त्यामुळे काही ना काही पर्याय करून यांना हॉटेल व्यवसाय चालू ठेवणे, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये कोळसा हा त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आत्ता तरी उपलब्ध असलेले दिसत आहे. इलेक्ट्रिक शेगडी वापरतात, पण त्याचा पण काही असं त्याचा खर्च जास्त आहे. म्हणजे त्याचा वीज त्याला लागणारी जी वीज आहे त्याचा खर्च तुम्हाला जास्त वाढणार आहे. आपण पाहिलं की आता साताऱ्यामध्ये सुद्धा जे काय कोळशाचे सप्लायर यांच्याकडे सुद्धा आता मागणी वाढलेली आहे. जवळपास 30-40% त्यांचा रोजचा हा जो व्यवसाय हा वाढलेला दिसतो आहे. आंध्र आणि कर्नाटक या राज्यातून यांना कोळशाची सप्लाय होते. आणि या एकंदरीत युद्ध परिस्थितीमध्ये घरगुती गॅस थोडाफार का होईना मिळतो आहे, पण जो व्यावसायिक सिलेंडर आहे हा व्यावसायिक सिलेंडरचा पूर्णपणे बंद केल्यामुळं हॉटेल व्यावसायिकांकडं कोळशावर चालणाऱ्या शेगडीशिवाय काही पर्याय उरलेला नाही आहे. तर तरुण भारतसाठी मी तब्रेज बागवान, सातारा.